की पवार साहेबांचे जे दौरे बारामती किंवा भेटीगाठी चालल्यात, सभा घेतात, मेळावे घेतात, यातनं असं लक्षात येतं की दौरा बघा ना त्यांचा. लेट्स गो बाय डेटा, डेटा बाय एव्हिडन्स जाऊया. एक्झॅक्टली. फडणवीस असं म्हटले की पुत्रप्रेमामुळे एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा डाव मातोश्रीकडनं केला जाणार होता. आणि दुसरं त्यांनी असं म्हटलंय की 2019ला शरद पवार हे आमच्या सोबत येणार होते, नाही ऐन वेळेला त्यांनी त्यांचा निर्णय बदलला. तुम्हाला पण ही टेप ऐकून कंटाळ नाही आलाय? वास्तव काय आहे? आरोप करायचे पळून जायचं, आरोप करायचे पळून जायचं. शेवटी आज कोण कुठे उभं आहे ह्याला जास्त रेलेव्हन्स राहतो ना. आणि सातत्याने हे तेच बोलत राहतात. माझं म्हणणं आहे इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाचं आहे? त्यांना शरद पवारांशिवाय दुसरं काही दिसतच नाही ना. आणि मला असं वाटतं एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की गेले 10 दशकं पवार साहेबांवर टीका केली की हेडलाईन होते. याचा अर्थ की तेच नाणं 6 दशकं टिकतंय ना महाराष्ट्रामध्ये. आणि शेवटी बघा, शेवटी आंब्याच्या झाडाला दगड मारतात. अजित पवार म्हणतात, ताई अजित पवार म्हणतात की 15 वर्ष तुम्ही काहीच विकास केला. एक मिनिट, काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो, फक्त आमचं बटन कचाकच दाबा. त्यावरून टीका झाली आता सर्व केली जाते की मी ग्रामीण भाषेत बोललो. गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी होती अजित पवारांनी या वर्षात. माझं एकच या सगळ्याला उत्तर आहे, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. ते चंद्रकांत पाटील की 10 वर्ष झाली निधी कोणत्याही प्रकारचा बारामतीमध्ये आणला नाही त्या खासदारांनी, त्यामुळे आता आमच्या विचाराचा जो खासदार कॅन्डिडेट निवडून द्या. कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा. मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन. आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी मेरिटवर ते मलाच मतदान करा. ताई चंद्रकांत असंही म्हणाल्या परवा की आता जे काही संबंध आमच्यामध्ये बिघडलेले आहेत ते निवडणुकीनंतर सुधारून करण्यात आले. एकतर माझे कुणाशीच कधीच नाती बिघडत नाहीत. म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवार साहेबांनी आणि मी. त्याच्यामुळे आमचं इलेक्शनचं आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कधीच काही संबंध नसतो. साहेब पवार साहेबांचे धरून दादा असं म्हणाले की एवढे वयस्कर आहेत साहेब घरातले, साहेबांनी असं बोललं ऐकल्यानंतर तळपायाच्या मस्तकात गेली. 40 वर्ष तुम्ही सूनच मानता, लेख कधी मानणार? मला असं वाटतं याच्यावर खूप चर्चा झाली आहे. पवार साहेब स्वतः म्हणलेत की त्यांना मिसकोट केलं आहे. त्याच्यामुळे अजून काय बोलायचं? जरा दुष्काळावर प्रश्न विचारा ना. आता 4 दिवस सासूचे असतात, 4 दिवस सुनेचे, सुनेला निवडून द्यावं बारामतीकरांनी. कुठली सासू लढली आहे? पवारांच्या घरातली कुठली सासू लढली आहे? माझ्या आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही. माझं आईनी एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे आणि सन्मानाने जगली आहे माझी आई. त्याच्यामुळे सासू मला तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील, सुमती काकी असतील, भारती काकी असतील, आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील, माझी स्वतःची आई असेल, आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींपर्यंत कुठल्याही आमच्या घरातली सासू ही कधीच राजकारणात आली नाही. त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाही, कारण का त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता, तो त्यांचा निर्णय होता. पण प्रचारात दिसल्या आणि मी प्रचारात दिसल्या म्हण त्यांनी वापरली आणि आहे की आता बारामती शहरापुरता विषय इकडे अशा वेळी पुरंदर सारखा तालुका असेल, बाजूला इंदापूर असेल आणि बारामती शहराच्या बाजूला जवळपास 30 ते 32 गावं जिल्ह्यातलं पाण्याची वाट आहे. 15 वर्ष खासदार तुम्ही राहिलेले आहात, त्या आता निवडणुकीत उतरल्यात, त्या विजन देत आहेत. पण असं असताना सुद्धा दुष्काळाची परिस्थिती, इरिगेशनचे प्रोजेक्टचे वेळेत मार्गी लागणं आवश्यक होतं. त्या गोष्टी कल्पना झाल्या असं वाटतं. 35 वर्ष सगळ्या भागात आमदार कोण आहे? 18 वर्ष पालकमंत्री कोण राहिलेले? सगळ्यांची जबाबदारी असते. 18 वर्ष पालकमंत्री, 35 वर्ष आमदार, असे अनेक लोक राहिलेले आहेत ना. आणि आम्ही सगळ्यांनी तेव्हा पक्ष एकच होता ना, टीम वर्क म्हणून आम्ही काम करायचो. एक शेवटचा मराठी चंद्रकांत पाटील असं म्हणाले की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम्हाला खूप त्रास दिला गेला. देवेंद्र फडणवीसांवर 33 महिने अटकेची टांगती तलवार होती. आता त्यांना तेच फेडावं लागणार आहे.
कुणावर टांगता देवेंद्र फडणवीसांना अटक होण्याची शक्यता आपल्या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या तुमच्या मी पहिल्यांदाच ऐकते तुमच्याकडून. चंद्रकांत पाटील फक्त आदरणीय पवार साहेबांना मी संपवणार हेच त्यांच्या तोंडून मी अनेक वेळा ऐकलेलं आहे. तुमच्या आई समान ज्या वहिनी आहेत आज त्या नव्या आयुष्याची सुरुवात करतायत, पहिल्यांदाच ते अर्ज करणार आहेत. काय नेमकं आपल्याकडून त्यांना शुभेच्छा देतात? नाही, माझं म्हणणं आहे जे कोणी काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन लढणार ती लोकशाही पद्धतीने आम्ही लढतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला काश्मीर टू कन्याकुमारी मनापासून शुभेच्छा देतो प्रत्येकाला. आज आप नामांकन दाखिल करने जा रहे हैं, 3 बार यहाँ की जनता ने आपको मौका दिया, आपको लग रहा है चौथी बार भी जनता आपका साथ देगी? हाँ, मेरा काम देख के, मेरा मेरिट देख के बारामती की माई बाप जनता जरूर मेरे साथ खड़ी रहेगी, ऐसा मेरा विश्वास है. दादा ने लेकिन एक अपने भाषण में कहा है कि मैं आपको बहुत फंड दूंगा, आप लेकिन उसके बदले मुझे ठकाठक वोट दिए, लगातार वोट दे, बटन दबाते रहिए. एक तरफ से प्रलोभन दिया गया है फंड का मतदाताओं को. क्या एनसीपी आपकी पार्टी शिकायत करेगी इसके खिलाफ? आप ही के चैनल से मैं बहुत सारा कल आ चुका है और उसको बोलने की क्या जरूरत मुझे नहीं लगती, क्योंकि अभी इस निर्वाचन क्षेत्र में सबसे बड़ी जो समस्या है वो है पानी की. पानी में बहुत सारी जगह है, किसान है, पीने का पानी है, उसमें बहुत सारी दिक्कतें हो गई है. तो मेरे ख्याल से प्रशासन ने आज ये जो सूखा पड़ा है उसमें ज्यादा ध्यान देने की जरूरत है. महायुति के तमाम बड़े नेता यहाँ पहुंचे हुए नामांकन में, उनकी तरफ तर आपण पाहिलं सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतायत. सुप्रिया सुळे आज आपला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत. बारामतीची निवडणूक ही अतिशय चुरशीची झालेली आहे. वळूयात पुढच्या